श्री स्वामी समर्थ. मोदी गणपती पुणे शहरात नारायणपेठेत पेशवाईच्या काळात बांधलेले हे सुंदर मंदिर असून पेशवाईच्या अखेरीस काश्यप गोत्री भट ही व्यक्ती शिरगाव रत्नागिरी यातून पुणे येथे स्थायिक झाली व या घराण्यातील एका पुरुषाने पारावर स्वयंभू गणेशाचे मंदिर बांधले व त्यांची भरभराट झाली. शंदुरी रंगाची उजव्या सोंडेची 3 फुटाची सुंदर मूर्ती असून देखणी व सुबक आहे. त्यांचे दर्शन घेतल्यावर ध्यान लागल्याशिवाय राहत नाही आणि भान हरपून जातं. इथे सुबक सुंदर असा लाकडी सभामंडप असून गणेश पुराणातील विविध प्रसंगावर आधारित गणेशाची चित्रे सुद्धा इथे साकारलेली बघायला मिळतात. त्याचबरोबर विविध भाषांमध्ये ओंकार सुद्धा इथे लावलेले आपल्याला बघायला मिळतात. पुण्यातील पुरातन अशा 8 गणपती आहे. त्या 8 गणपतींमध्ये या मोदी गणपतीची गणना केली जाते. मोद देणारा असा सिद्धिविनायक म्हणून याचे नाव सिद्धिविनायक झाले. याची स्थापना 1774 ते 1811 दरम्यान झालेली असून ही मूर्ती कुशरू शेठ मोदी फाशी यांच्या बागेत शेतावर पारावर होती. त्याच पाराजवळ काही मच्छीमार बोंबील विकत असत म्हणून पूर्वी बोंबल्या गणपती सुद्धा याला म्हणायचे आणि भटांचा गणपती मोदींच्या बागेत असल्यामुळे तो झाला मोदी गणपती. ऐकून या नावामागची गंमत. जय गणेश, जय गजानन.